Okay, now today we are going to start मॅथ्स. आज आपण मॅथ्सचं पहिलं लेक्चर बघणार आहोत. तर मॅथ्स आपल्यासाठी काय या ठिकाणी अनोळखीचं नाही आहे. मॅथ्समध्ये स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड मॅथ्स आहेच आत्तापर्यंत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे आहेत दोज आर द सेपरेट पार्ट्स ऑफ द सायन्सचे ते ब्रांचेस आहेत. ठीक आहे, पण मॅथ्स तर हा पहिल्यापासूनच आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी मॅथ्सला स्टार्ट करूया. मॅथ्सवरून तुम्ही सगळ्यात पहिले एक बेसिकली सांगायचं म्हटलं तर PCM ग्रुपमधला महत्त्वाचा पार्ट आहे तो फॉर द JEE अँड ऑल्सो फॉर द CET. ठीक आहे, CETमध्ये तर जास्त, कारण ऑलमोस्ट फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 50% क्वेश्चन येतात CETसाठी अँड रिमेनिंग 50% आर फ्रॉम द मॅथ्स फॉर द CET, MHT CET, महाराष्ट्र टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, ओके. आणि JEEसाठी पण फार महत्त्वाचाच आहे, ऑब्वियसली आपल्याला माहितीच आहे. आणि फिजिक्स आणि मॅथ्स हे एकमेकांना कसे आहेत, इंटर रिलेटेड आहेत. तर एक साधारणतः बघितलं यू कॅन से दॅट एक थोडंसं लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द जे काय आपले स्टुडंट्स किंवा क्राऊड आहेत दोज आर फ्रॉम द महाराष्ट्र. त्यांना त्या ठिकाणी थोडंसं मी प्रॉपर एक्सप्लेनेशनसाठी व्यवस्थित समजावं याच्यामध्ये बोलताना मी थोडंसं मराठी लँग्वेज पण यूज करत जाईल. ठीक आहे, ओके, चालेल. तर एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे या ठिकाणी की मॅथ्समध्ये जो आपण JEEसाठी बघतो आहे ऑलमोस्ट 25% सिलेबस इज फ्रॉम द 11th स्टँडर्ड अँड रिमेनिंग 75% सिलेबस इज फ्रॉम द 12th स्टँडर्ड. We can say that 25 to 30%, and here it is 70% to 75%. ठीक आहे, ओके. तर आपल्याला 11th पण फार इम्पॉर्टंट आहे नॉलेज वाईज. आफ्टर दॅट मॅथ्समध्ये काही चॅप्टर्स असे आहेत 11th ठीक आहे ना, की ज्याचा बेस कम्प्लिटली रिलेटेड आहे फॉर द 12th स्टँडर्ड, लाईक लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन. म्हणजे 3-4 चॅप्टर 11thला तर असे आहेत की ज्याच्यावरती मॅथ्स 2 डिपेंड आहे पूर्ण 12thचा. ठीक आहे, मी तर मॅथ्स 2चं सांगितलं. तसं डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, अँगल अँड इट्स मेजरमेंट जो पहिला आपण बघतोय तो सगळ्या ठिकाणी यूज होणार आहे आता पुढे ॲज अ बेसिक म्हणून. नाव हे सगळं सांगितल्यानंतर मी एक थोडंसं माझंही इंट्रोडक्शन तुम्हाला सांगतो. माय सेल्फ Professor Vishal Bodke. Okay, I have completed Master of Engineering. First of all, Bachelor of Engineering. After that, Master of Engineering. Right now, I am doing the PhD from the Physics. Physics मधून करतोय मान्य आहे, but these two subjects, Maths and Physics, हे मी ऑलमोस्ट एक 13 इयर्सपासून शिकवत आहे. ठीक आहे, आणि ते इंटर रिलेटेडच असतात. इंजिनिअरिंग झाल्यामुळे मला मॅथ्स आणि फिजिक्स दोन्हीही चांगल्या पद्धतीने दोघांवरती माझा हँड आहे, त्यामुळे दोन्ही विषय मीच शिकवतो आहे. अँड आय एम द प्रोप्रायटर, फाउंडर, डायरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी दॅट इज द फर्स्ट चॅप्टर, अँगल अँड इट्स मेजरमेंट. वी आर गोइंग टू स्टार्ट द चॅप्टर डिरेक्टली ओवर हियर, विच इज द बेसिक ऑफ द 10th स्टँडर्ड, ऑलवेज फॉर द 11th स्टँडर्ड अँड फॉर द 12th स्टँडर्ड ॲज वेल. ठीक आहे, अँगल अँड इट्स मेजरमेंट्स, अँगल अँड इट्स मेजरमेंट्स. ठीक आहे, अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये आत्तापर्यंत लक्षात घ्या व्हॉट वी हॅव सीन अप टिल नाव, की अँगल्स कसे मेजर करतो आपण. आपल्याकडे त्या ठिकाणी डी शेप कंपास बॉक्समध्ये आपलं हे होतं. हिअर इट इज द 90 डिग्री, हिअर इट इज 60 डिग्री, हिअर इट इज 30 डिग्री, हिअर लाईकवाईज हिअर इट इज अप टू 180 डिग्री. अँगल्स होते त्या ठिकाणी. इथून आपण स्टार्ट करायचो मेजर करण्यासाठी. ठीक आहे, आपण अँगल याच्या आधी कशामध्ये मेजर केलेला आहे, डिग्रीमध्ये. कशामध्ये, डिग्रीमध्ये. बट दिस इज नॉट अ SI युनिट ऑल ओव्हर द वर्ल्ड. SI युनिट ही नाही आहे. ठीक आहे ना. द युनिट ऑफ मेजरमेंट फॉर द अँगल इज, अँगल मेजर करण्यासाठी आपण यूज करतो रेडियन. काय यूज करतो, रेडियन.
मग रेडियनमध्ये आणि डिग्रीमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे, डिग्री अजून त्या ठिकाणी अँगलचे टाईप कोणते कोणते आहे ते आपण सगळं या ठिकाणी या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. कारण याआधी तुम्ही रेडियन हा वर्ड कधी यूजच केलेला नाही आहे. ठीक आहे. इट इज द SI युनिट ऑफ अँगल मेजरमेंट ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता इंडियामध्ये आपण इझी वे मेजर करण्यासाठी आपण डिग्रीमध्ये, बट ऑल ओव्हर द वर्ल्ड वी हॅव टू शेअर द युनिट्स विथ द अदर कंट्रीज इन रेडियनमध्येच करत असतो आपण. ठीक आहे. ओके, चला आता आपण या ठिकाणी नेक्स्ट पार्ट बघत आहोत. फर्स्ट वन, व्हॉट इज डायरेक्टेड अँगल्स. व्हॉट इज डायरेक्टेड अँगल्स. ओके, डायरेक्टेड अँगल्स मीन्स व्हॉट. आत्तापर्यंत आपण फक्त अँगल ही कन्सेप्ट बघितलेली आहे, पण याआधी आपण कधी असं बघितलं नाही की अँगल इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. याआधी आपण असं कधी बघितलं का, अँगल इज पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल, आपण असं कधीही बघितलेलं नाही. दॅट इज दिस अँगल इज द पॉझिटिव्ह, हां दिस अँगल इज द निगेटिव्ह, आपण असं कधी बघितलेलं नाही. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल देर आर द two rays for the angle. Suppose consider here it is the initial arm. It is rotated through some degree. तो रोटेट झाला आहे सम, म्हणजे इथे या ठिकाणी एक इनिशियल आर्म आपण कन्सिडर केला आहे. इट इज द पॉईंट कॉल्ड व्हर्टेक्स. या पॉईंटला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स. तुम्हाला डेफिनेशन कोण विचारणार नाही म्हणून मी डेफिनेशन लिहित नाही, डिरेक्टली तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतो व्हॉट इज डायरेक्टेड अँगल. ठीक आहे. मॅथ्समध्ये कधी डेफिनेशन्स विचारतात का, नाही. ठीक आहे ना. यू शुड नो द कन्सेप्ट ओनली ओव्हर हियर. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द इनिशियल आर्म. सपोज दिस इनिशियल आर्म इज रोटेटेड इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. इन विच डायरेक्शन, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. क्लॉक. ठीक आहे. ह्या बाजूला जर असं रोटेशन असेल दॅट इज क्लॉकवाईज. ठीक आहे. एखाद्या गोष्टीचं त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असेल दॅट इज अँटी, दॅट इज ऑपोजिट क्लॉकवाईज डायरेक्शन. इफ द रोटेशन, कम बॅक टू द पॉइंट, इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल आर्म इज इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, से सपोज फॉर 30 डिग्री. ओके. अँड दिस इज द फायनल पोझिशन ऑफ द आर्म. म्हणजे आर्मने इथून स्टार्ट केला, तो रोटेट झाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आणि तो या ठिकाणी येऊन थांबला. ठीक आहे. इथे थांबला म्हणून आपण याला म्हणू शकतो दिस इज द टर्मिनल आर्म. काय म्हणूया त्याला, दिस इज टर्मिनल आर्म. ओके. नेक्स्ट दोन पॉईंट बघणार आहे आपण. ओके. ठीक आहे. नाव कन्सिडर, आपण या ठिकाणी बघूया. दिस इज द इनिशियल आर्म. सपोज O इज द व्हर्टेक्स. हिअर इट इज AOB इज द अँगल. ठीक आहे. ओके. हिअर इट इज A अगेन, हिअर इट इज O, दॅट इज द व्हर्टेक्स. अँड धिस इनिशियल आर्म, सपोज धिस इनिशियल आर्म rotated in clockwise direction. मी इथं लिहितो rotated in anti-clockwise, आणि इकडे मी रोटेशन कशामध्ये दाखवतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनला. सपोज रोटेशन इज क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेशन आहे. सपोज फॉर आय एम रायटिंग हिअर इट इज फॉर 60 डिग्री. फॉर व्हॉट, 60 डिग्री. This is initial arm. I am writing suppose P over here. Here it is POQ. Okay. Rotation is clockwise direction. कशामध्ये आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेशन आहे त्याचं. ठीक आहे. ओके. सो बाय द डेफिनेशन व्हॉट दे हॅव गिवन, डायरेक्टेड अँगल AOB इज सेड टू बी पॉझिटिव्ह. प्लस असतो.
कधी, जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला त्या ठिकाणी मुवमेंट असेल आर्मची मुवमेंट जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल तर ॲट दॅट टाईम अँगल इज सेट टू बी पॉझिटिव्ह. हिअर अँगल इज सेट टू बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. या ठिकाणी हा जो अँगल आहे ओव्हर हिअर द अँगल डायरेक्टेड अँगल POQ, दिस इज द सिम्बॉल ऑफ डायरेक्टेड अँगल. प्रिव्हियसली अँगल POQ वी आर रायटिंग लाईक दिस. नाव डायरेक्टेड अँगल इज रिटन लाईक दिस. द सिम्बॉल ऑफ द डायरेक्टेड अँगल, याच्यावरती आपण असा एक हाफ सर्कल काढतो. ठीक आहे. ओके. डायरेक्टेड अँगल POQ is what 60 degree, but its rotation is in the clockwise direction. I am writing the negative sign here. The angle is said to be negative. कसा असतो अँगल? निगेटिव्ह असतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द डायरेक्टेड अँगल. इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म. हिअर इट इज द टर्मिनल आर्म. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. व्हिडिओ ह्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पॉज करा, थांबवा आणि हा पार्ट या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. बुकमध्ये जो थेरोटिकल पार्ट मी तो तुम्हाला सांगितलेला आहे. दिस इज द कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओ इज द व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे कोणता पॉईंट असतो की ज्या ठिकाणी रोटेशन होणार आहे, विच इज द फिक्स पॉईंट. तो पॉईंट हलत नाही, तो तिथेच थांबतो. ओनली द मोमेंट ऑफ द आर्म इज देअर. आर्म फक्त त्या ठिकाणी मोमेंट होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डायरेक्टेड अँगल्स विच डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपेंड्स ऑन द motion. If it is anti-clockwise, the angle is said to be positive. If the rotation is clockwise, the angle is said to be negative. Okay, this is all about the directed angle. Now after this we are going to see the next part of it. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बरं का. आपण या ठिकाणी काय सांगूया, तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या, मग मी पुढचं तुम्हाला याच्यातली थोडीशी डिटेल देणार आहे. ठीक आहे. मी आता हे रफ करतो सगळा पार्ट. आता एक या ठिकाणी एक नोट आहे, ती नोट आपण बघूया. ठीक आहे. नोट. सपोज डायरेक्टेड अँगल आहे बघा, इथे ॲरोवरतून समजायचं अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे. AOB. ठीक आहे. दिस इज सपोज 30 डिग्री. ओके. अँगल आय एम रायटिंग द ओव्हर हिअर POQ. सपोज दिस इज ऑल्सो 30 डिग्री, बट डायरेक्शन इज हिअर इट इज अँटी क्लॉकवाईज अँड हिअर इट इज क्लॉकवाईज. ठीक आहे. angle, directed angle AOB is 30 degree and directed angle POQ is minus 30 degree. So both angles AOB and the angle POQ are not same. Magnitude same आहे. द मॅग्नेट्यूड इज सेम 30 डिग्री. दोघांची व्हॅल्यू सेम आहे 30. बट डायरेक्शन इज नॉट सेम. सो दोज आर नॉट सेम. दोन्ही सेम नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, डायरेक्टेड अँगल्सला डायरेक्शनला महत्त्व आहे त्या ठिकाणी. देर इज अ इम्पॉर्टन्स ऑफ द डायरेक्शन इन द डायरेक्टेड अँगल. दिस इज अँटी क्लॉकवाईज, दिस इज द मोमेंट इन द क्लॉकवाईज. बोथ आर नॉट सेम. इवन दे आर रोटेटेड थ्रू द 30 डिग्री. जरी ते त्या ठिकाणी 30 डिग्रीनेच रोटेट झालेले असतील तरी पण त्या ठिकाणी ते सेम नाही, बिकॉज द डायरेक्शन ऑफ द रोटेशन इज ऑपोजिट इन बोथ द केसेस. यू कॅन राईट डाऊन, बट मॅग्निट्यूड वाईज फक्त मॅग्निट्यूडने जर आपण कन्सिडर केला, बोथ आर ऑफ द 30 डिग्री. सो यू कॅन राईट डाऊन अँगल AOB. ओनली अँगल, नॉट डायरेक्टेड अँगल. अँगल AOB इज इक्वल टू अँगल POQ. दिस मीन्स डायरेक्शन. ठीक आहे.
फक्त अँगल AOB इज इक्वल टू अँगल POQ विच इज 30 डिग्री बाय मॅग्निट्यूड. ओके, दिस इज द नोट. व्हिडिओ ह्या ठिकाणी तुम्ही पॉज करा आणि एवढा पार्ट हा नोटचा जो आहे तो लिहून घ्या. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. नाव आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी सम टाइप्स ऑफ द अँगल. ठीक आहे, एक डायरेक्ट तिथे आपण तसं लिहिणार नाही टाइप्स ऑफ अँगल, जस्ट एक थेरॉटिकल पार्ट आणि त्याचे काही कन्सेप्ट आहेत ह्याच पद्धतीचे. जर आपण बघत जाऊया एक एक. ओके, नाव zero angle, zero, there is no rotation. म्हणजे initial arm and terminal arm coincides with each other. एकावर एकच आहे. देर इज नो रोटेशन. शॉर्टमध्ये मी देर इज नो रोटेशन. रोटेशनच झालेलं नाही आहे. आफ्टर सम टाईम इनिशियल ज्या ठिकाणी आहे टाईम गेल्यानंतर तीच टर्मिनल आर्म राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी समजा आय एम रायटिंग हिअर इट इज ए. OA इज द इनिशियल आर्म अँड OB तीच टर्मिनल आर्म आहे आफ्टर सम टाइम. सो डायरेक्टेड अँगल AOB इज 0 डिग्री इज सेड टू बी वॉट 0 डिग्री. दिस इज वॉट द अनदर कन्सेप्ट ऑफ अँगल, झिरो अँगल. आता आपण थोडंसं विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. हां, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, हा पार्ट व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टाइप, वन रोटेशन अँगल. पण इथे मी काय लिहिलंय, देर इज नो रोटेशन. इथं रोटेशन नाही आहे. ठीक आहे. वन रोटेशन अँगलमध्ये पण काय होणार आहे, वन रोटेशन अँगल. हिअर इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म जे आहे, फायनल आर्म म्हणजे फायनल पोझिशनचे आर्म, कोइन्साइड्स विथ इच अदर एकमेकांवरती ते कोइन्साइड होणार आहेत. बट आफ्टर वन रोटेशन ऑफ आर्मचं त्या ठिकाणी एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय असणार आहे, ते एकमेकांवरती कोइन्साइड झाले. म्हणजे समजा या ठिकाणी आपण असं म्हणूया, हिअर इट इज OA इज द इनिशियल आर्म. त्याने समजा अँटी क्लॉकवाईज या ठिकाणी प्रोसेस केली रोटेशनची, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, आणि OB इथेच आला टर्मिनल आर्म आणि ते तिथे येऊन थांबले. ठीक आहे. सर अँटी क्लॉकवाईज का, क्लॉकवाईज का नाही, चालेल ना, क्लॉकवाईज पण चालेल. OA क्लॉकवाईज रोटेशनने गेला आणि इथे आला. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये, दोन्ही केसमध्ये काय होणार आहे, इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म कोइन्साइड्स विथ इच अदर. अँगल AOB इज 360 डिग्री अँटी क्लॉकवाईज झाला तर, और अँगल AOB is minus 360 degree if it's rotated in the clockwise direction. If it is rotated in the anti-clockwise, it will be plus 360. And if it is rotated in the clockwise direction, it will be minus 360. This is what about the one rotation angle. ठीक है, one rotation angle. After that, ह्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पॉज करून सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ओके, ठीक आहे. नाव after this
स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय? हिअर इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. जे इनिशियल आर्म आहे आणि टर्मिनल आर्म आहे हे एकमेकांच्या ऑपोजिट असतात. कसे असतात? ऑपोजिट असतात. ठीक आहे ना? ओके. तर आपण या ठिकाणी लिहूयात इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. जस्ट अ सेकंड ना. इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म आर ऑपोजिट टू इच अदर. एकमेकांना कसे असतात? ऑपोजिट असतात. ऑपोजिट म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनला. फॉर एक्झाम्पल, सपोज हिअर इट इज द व्हर्टेक्स ओ, हिअर इट इज द इनिशियल आर्म ओ ए अँड ऑपोजिट डायरेक्शनला त्या ठिकाणी ओ बी. हिअर इट इज इनिशियल आर्म, दिस इज. आता तुम्ही सांगा कसं होणार आहे? ओ ए, इफ द ओ ए रोटेटेड इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, that is 180 degree, or it is rotated in the clockwise direction minus 180 degree. So angle AOB can be 180 degree, or angle A, directed angle AOB can be minus 180 degree for the straight angle. Initial arm, terminal arm, opposite directions मध्ये. ठीक आहे? Okay, this is all about the straight angle. After that we are going to see the right angle. Right angle म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑलमोस्ट इट इज द राईट अँगल म्हणजे काय की 90 डिग्रीमध्येच असतं. हाफ स्ट्रेट अँगल किंवा हे व्हिडिओ तुम्ही पॉज करून लिहिणं एक्सपेक्टेड आहे. When initial arm rotated through 90 degree, then angle is said to be right angle. याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अप टू द 10th आपण डिरेक्टली असं बघायचो अरे 90 डिग्री हा, तसं नाही. आपण विथ रिस्पेक्ट टू रोटेशन बघतोय. लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल अरे हा एकदम इझी पार्ट आहे, 90 डिग्री हे तर आम्हाला माहिती आहे, 180 डिग्री आम्हाला माहिती नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपण जी कन्सेप्ट बघतोय इट इज विथ रिस्पेक्ट टू रोटेशन. आता या ठिकाणी रोटेट होत आहे, त्या ठिकाणी आधी आपण रोटेशन बघितलेलं नाही. आता आपण काय करतोय, या ठिकाणी एक आर्म आहे, इट इज रोटेटेड थ्रू 90 डिग्री और इट विल बी रोटेटेड थ्रू 90 डिग्री इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. असं आपल्याला थोडीशी थिंकिंग करायची आता. ओके बघा, हिअर इट इज सपोज ओ ए, ओ बी विल बी लाईक दिस सपोज. ठीक आहे. अँड अनदर यू कॅन राईट डाऊन ओव्हर हिअर. हिअर इट इज ओ ए, इनिशियल आर्म आणि रोटेशन इज इन द क्लॉकवाईज डायरेक्शन ओ बी. ठीक आहे. मग अँगल AOB is equal to 90 degree और angle AOB is equal to minus 90 degree. This is what the right angle. ठीक आहे. हा काय झाला आपला राईट अँगल. आता इथून पुढचा पार्ट जो आहे तो थोडासा आपल्याला इथपर्यंत काही गोष्टी इझीच होत्या आपल्यासाठी. इथून पुढचा पार्ट आपल्यासाठी थोडासा वेगळा असणार आहे. जास्त नाही, थोडा आपण एक एक कन्सेप्ट ॲड करत जाणार आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ओके बघा, नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे स्टँडर्ड अँगल्स. विच वन? स्टँडर्ड अँगल्स किंवा अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन, कसंही म्हटलं तरी चालेल. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. ठीक आहे. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय? ह्या ठिकाणी आपण एक्झॅक्टली काय करतोय बघा. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय डिफाईन करतोय लक्षात घ्या. इफ
if the initial arm is fixed along x axis. इनिशियल आर्मला आपण काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. हे बघा दोन आर्म आहेत, एक काय आहे इनिशियल आर्म, दुसरा कोणते आहे टर्मिनल आर्म. इफ द इनिशियल आर्म इज फिक्स्ड अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड टर्मिनल आर्म कॅन लाय इन एनी क्वाड्रंट, देन अँगल इज सेट टू बी इन स्टँडर्ड पोझिशन. कशा पोझिशनमध्ये आहे, स्टँडर्ड पोझिशनला. म्हणजे ओरिजिनच्या ठिकाणी म्हणजे व्हर्टेक्स अँगलला. हे बघा दोन गोष्टी लक्षात घ्या, अँगलला काय असतो, व्हर्टेक्स असतो. ठीक आहे. क्वाड्रंटचा इथं जो ओ असतो तो काय असतो, ओरिजिन. काय असतो, ओरिजिन. ठीक आहे, येते लक्षात. आणि सर्कलला या ठिकाणी सेंटरला जो इथे सी किंवा ओ लिहितो दॅट इज द सेंटर. त्याला काय म्हणतो आपण, सेंटर म्हणतो. येते लक्षात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो ओच आहे. इथं सेंटर म्हणून वर्ड यूज करतो सर्कलसाठी, अँगलला व्हर्टेक्स यूज करतो आणि याला काय वर्ड यूज करतो, ओरिजिन. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा, आय एम गोइंग टू ड्रॉ द डायग्राम ओव्हर हियर. बघा if vertex O is fixed at origin, vertex कुठं आपण फिक्स केला आहे, ओरिजिनला. कोणाच्या, ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस, ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस, कोऑर्डिनेट ॲक्सिसला. अँड initial arm is fixed along, कुठे फिक्स केलं आपण, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. कुठं फिक्स केलं आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला. देन द angles we are getting called as angles in standard पोझिशन. अँगल्स कशा आहेत, स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहेत असं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय, समजा या ठिकाणी मी ओ बी इथं काढला. हां ठीक आहे. अजून एक अँगल इकडून क्लॉकवाईज डायरेक्शनला काढूया. ह्या ठिकाणी ए ओ पी समजा आपण इथेही काढू शकतो क्लॉकवाईज डायरेक्शनला. मी व्हर्टेक्स हा वर्ड इथे लिहितो. ठीक आहे, हे लिहायची गरज पण नाही आहे. आणि इथे क्यू म्हणतो. ठीक आहे. हे दोन पॉझिटिव्ह असतील कोणते, सो अँगल ए ओ बी, डायरेक्टेड अँगल ए ओ पी अँड डायरेक्टेड अँगल ए ओ क्यू आर स्टँडर्ड अँगल्स. स्टँडर्ड शॉर्टमध्ये लिहितो आहे, स्टँडर्ड अँगल्स असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन, दॅट इज द स्टँडर्ड अँगल्स असं आपण त्यांना शॉर्टमध्ये पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा एक पार्ट झाला आपला स्टार्टिंगचा, कसला, अँगल अँड इट्स मेजरमेंटमधला. आणि हा एक खूप बेसिक आणि महत्त्वाचा पार्ट आहे. स्टार्टिंगला आपण काय बघितलं, एकदा शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले व्हॉट इज अँगल. अँगल आपण डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये मेजर करू शकतो, पण रेडियनचा अजून या ठिकाणी उल्लेख झालेला नाही आहे. आपण पुढे बघणार आहोत लेक्चर्समध्ये. आफ्टर दॅट त्यानंतर आपण डायरेक्टेड अँगल बघितलं की डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह अँगल ते बघितले. त्याचे काय आपण मग त्या ठिकाणी 0 अँगल, 1 रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल अँड अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन असे आज आपण ह्या पहिल्या लेक्चरला या ठिकाणी काही टाईप्स बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी पुढचा पार्ट बघणार आहोत. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. ओके, येस.